संत संग दे सदा गुण गायना वडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायना वडे हेची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठल करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मंगल भावना मंगल हारी मंगल भावना मंगल हारी उमा सहित दैवत पुरारी श्री राममय सदगदारी हो प्रणाम जोरदारी हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायना वडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर तथा आपल्या स्थानाचे गणपती असं जे संस्थान आहे अशा स्थानाचे अधिपती असणारे आमचे रामनाथ महाराज आहे सर्व गावकरी मंडळी टाळकरी मंडळी आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिंतनासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे विठ्ठला विठ्ठल चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान परमात्मा अशा देवाकडे तुकाराम महाराज दान मागतात असो आजचा हा नाम सप्ताहातील जागराचा दिवस आहे 7वा दिवस दुसरा दिवस कोणीतरी म्हटलं जागराचा दिवस असो सप्ताहातील आजचा हा 3रा दिवस आहे दुसरा दिवस आहे असं होतं काही वेळेला तेव्हा या दुसऱ्या दिवसाची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित हा अभंग पाठ नसेल असा हा मनुष्य गावात नसेल कारण हा अभंग म्हणजे सर्वांच्या नेमाचा सर्वांच्या प्रेमाचा हा अभंग म्हटल्याविना भजनाची सांगता होऊच शकत नाही असा हा गोड अभंग आणि या अभंगातून महाराजांनी देवाचे संवाद केलेला आहे या अभंगातून महाराज जीवाशी न बोलता देवाशी बोलतात विठ्ठला गाव तसं फार मोठं धार्मिक पारमार्थिक आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नाम सप्ताह चालत आलेला आहे आणि अशा गावाला अनेक वर्षापासून आपले नारायण बाबा
यांचं मार्गदर्शन होत गेलं। तदनंतर आपले आदिनाथ महाराज त्यांचं देखील मार्गदर्शन होत गेलं आणि आता सध्या आपले महाराज मार्गदर्शन करत आहेत। विठ्ठला विठ्ठल दान शब्द कानी पडल्यानंतर आपण सर्वांना आश्चर्य वाटेल, कारण सगळ्या संतांमध्ये अगदी त्यागमय जीवन, त्यागाचं जीवन म्हणजे ते तुकाराम महाराज। जसं ज्ञान प्रधान जीवन ज्ञानेश्वर महाराज जीवन, भक्ती प्रेम प्रधान जीवन ते नामदेव महाराजांचं जीवन, शांती सम्राट एकनाथ महाराज यांचं जीवन म्हणजे शांतीचं जीवन। तसं अनेक संतांमध्ये अगदी त्यागाचं जीवन म्हणजे ते तुकाराम महाराजांचं जीवन। विठ्ठला विठ्ठल कारण नेम असा आहे की जिथं त्याग असतो तिथं मागणं होत नसतं, बरोबर आहे ना। जिथं त्याग असतो तिथं मागणं होत नसतं आणि जिथं मागणंच होत असेल तिथं त्याग शिल्लक राहत नसतो। मग असं असताना की ज्यांची त्याग प्रसिद्धी अख्ख्या जगामध्ये झालेली आहे, असं असताना ते कसं मागतात, तर महाराज जे मागतात ते आपल्यासारखं नव्हे। महाराज जे मागतात ते संसारात नसून ते परमार्थाचं मागतात। विठ्ठला विठ्ठल कारण संत जीवनाचा नियम, भक्त जीवनाचा नियम असा आहे, मरी जाऊ मागो नये, मरी जाऊ मागो नये, अपने तन के काज, परमार्थ के कारण मोहिना विलाज। माणसाने मरावं पण मागू नये देवाकडे, पण एवढं मात्र खरं की देवाकडे परमार्थाचं मागितल्याशिवाय राहू नये। संसाराचं नका मागू, पण परमार्थाचं मागितल्याशिवाय राहू नये। तर महाराज संसाराचं न मागता परमार्थाचं मागणं करतात। विठ्ठला आणि जे काही मागत आहेत तसा देवाचा आग्रह देखील झाला तुकाराम महाराजांना, कारण अनेकदा जाऊन, अनेक वाऱ्या करून, अनेक सेवा करून ते सेवेचरण देवावर झालं आणि भगवंताला सेवेचरण ऋण सहन होत नाही। भगवान कसा ऋण फेडे भगवंत, दुबळा नव्हे लक्ष्मीकांत। भगवान ऋण फेडत असतो आणि म्हणून आपण देखील ऋण फेडलंच पाहिजे। नाही व्याज देता आलं तर कमीत कमी मुद्दल तरी दिलंच पाहिजे, नाहीतर फार दोष लागतो। नाही या जन्मी तुम्ही फेडलं, पुढच्या जन्मात तुम्हाला बैलाचा कुत्र्याचा तरी जन्म मिळेल, मग तिथं फेडावंच लागतं। विठ्ठला विठ्ठल कारण ऋण वैर हत्या हे तो नसोटे नाही देता। ऋण कधी हे टळत नसतं, कधी ना कधी तर ते द्यायचं असतं। तेव्हा भगवंताचा आग्रह होऊ लागला की महाराज आला तर आता काहीतरी मागाच। पण महाराजांचा नेहमीचा नकाराचा पाडा होता देवाकडे, तेव्हा तुमचं आम्हाला काहीच नको। तुका म्हणे तुझी न लगे दसवडी, परी आहे आवडी दर्शनाची। देवाचं दर्शन झालं की आमचं पोट भरलं देवा। पण एक प्रसंग असा अति आग्रह देवाकडून झाला
शेवटी महाराजांनी देखील विचार केला, हा भगवान म्हणजे जगाचा चालक मालक आहे आणि कदाचित आपल्याकडून देवाचा अनादर होऊ नये. देव जर आग्रहच करत असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने मागायचं. म्हणून तुकाराम महाराज बोलतात, मनसी काही मागा पांडुरंगा. तर हे देवा तुला जर द्यायचंच असेल तर मला काय दे. तर त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या हे पहिलं चरण आहे. हे चिदानंद गा देवा तुझा विसर न भावा. तर हे देवा मला हेच दान द्या. हेच या शब्दाने महाराज अन्नदानाची व्यावृत्ती करतात. कारण जगामध्ये अनेक दान भरपूर दान जगामध्ये आहेत. गोदान, भूदान, रक्तदान, प्राणदान, अन्नदान, अर्थदान, वस्त्रदान, कन्यादान, शेवटचं घ्या मतदान. भरपूर दान आहेत. हे थोडे झाले, आणखी भरपूर दान आहेत आणि माणसाने काहीतरी दान केलं पाहिजे. दान ही पद्धती प्राचीन कालापासून आहे.
आणि आपण कुठं दान करावं याचं देखील शास्त्र आहे आणि माणसाला देखील दान किती घ्यावं याचं देखील शास्त्र आहे. तर जगामध्ये असे काही माणसं ते देतच राहतात आणि जगामध्ये अशी काही माणसं ते घेतच राहतात, त्यांचं पोटच भरत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि मग दान घेताना गोरगरिबाचा विचार केला पाहिजे. आग्रह करून कधी दान घेऊ नये, स्वइच्छेने. त्याला इच्छादान म्हणतात. जीवन हे आयाचित वृत्तीचं असावं. विठ्ठला आणि दान देताना देखील माणसाने योग्य ठिकाणी ते दान करावं. कारण योग्य ठिकाणी केलेलं दान हे कधीच वाया जात नाही आणि फालतू ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. व्यक्ती पाहून दान करा. ती व्यक्ती करते काय. मग अन्नदाने सर्वांना सांगितलं, सर्वभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, सर्वभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. तुकाराम महाराज सांगतात अन्नदान सर्वांना करा, पण पैशाचं धनाचं दान करताना ते पात्र पाहून ते दान करा. विठ्ठला या अभंगातून दान करणारा भगवान, दान घेणारे तुकाराम महाराज आहे. पण ते दान असं नव्हे. धनाला दान म्हटलं पण हे दान मागत नाही. ते दान म्हणजे देवाच्या स्मरणाचं, देवाच्या आठवाचं मागतात. तुझा विस दान देगा देवा, हेच मला दान द्या की तुमचा मला विसर पडू देऊ नका. तर मी तुम्हाला विचारतो, अगदी सोपा आहे. लहान लेकरू देखील सांगेल की तुकाराम महाराज बोलताना देवाशीच बोलतात, पण देवाशी बोलताना देवाच्या आठवत बोलतात का देवाच्या विसरात बोलतात. तुकाराम महाराज देवाशीच बोलतात, पंढरीनाथाशी, पांडुरंगाशी, परंतु बोलताना ते देवाच्या आठवत बोलतात का देवाच्या विसरात बोलतात. अगदी सोपं, देवाच्या आठवतच बोलतात, पण कदाचित जर विसर पडला तर मग एवढं काम तुम्ही सांभाळा. तुझा विसर न व्हावा विठ्ठल. देवाकडे दान मागण्यासाठी अधिकारच लागतो. उगं कोणी उठलं दान मागे त्याला काय म्हणतो, अधिकार लागतो. आणि तो अधिकार कोणता असेल तर सेवेचा. ज्याच्या जीवनामध्ये सेवा असेल त्याने दान मागावं. शुद्ध आचरण असेल त्याने दान मागावं. ज्याच्या जीवनामध्ये सत्य असेल त्याने दान मागावं. ज्याच्या अंगी दैवी गुण असतील त्याने मागावं. ज्याला कमी पडला असेल त्याने मागावं. मागतो कोण? ज्याला काही नाही तो. मागतो कोण? ज्याला काही साठा करायचा. मागतो कोण? ज्याला दुसऱ्याला काही द्यायचं तो. पण या ठिकाणी मागणारे संत तुकाराम महाराज आहे आणि त्यांचं दान म्हणजे आपल्यासारखं नव्हे. आपण देवाकडे गेलो तर आपलं वेगळं दान, आणि ते देवाकडे गेले, संत देवाकडे गेले तर त्यांचं मागण्याचं दान वेगळं. आपण देवाकडे गेलो
तर देवाला हेच सांगू, आग्रहाने हेच म्हणू, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. देवाकडे गेलो तर आपण संसारातच मागू, पण तुकाराम महाराज जे दान आहे ते काही आगळाने वेगळं. कोणतं तुझा विसरण व्हावा, की देवा एवढंच द्या मला की तुमचा मला विसर पडू देऊ नका. सध्या आठव आहेच, पण कदाचित जर विसर पडला तर, खरा तर भक्ताला विसर पडतच नाही, आणि विसर पडला तर खरा भक्त होणारच नाही. विठ्ठला बाकी विसर पडला तरीही चालेल, पण ज्या भगवंताने तुम्हा सर्वांना निर्माण केलं अशा भगवंताला कोणीच विसरू नये. आणि विसर पडला तर मग, कारण तुकाराम महाराज बोलतात की तुझा विसर जर पडला तर मग काय पुढचा प्रसंग, तुझे नामी विसर पडे, तुझे नामी विसर पडे, तुझे नामी विसर पडे, तुझे नामी विसर पडे. सारी कोटी हजारे, सारी कोटी हजारे, सारी कोटी हजारे, सारी कोटी हजारे. तुझा नामाचा विश्वास, तुझा नामाचा विश्वास, तुझा नामाचा घोटाळा होणार. तुझ्या नामाचा जर विसर पडला तर, तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे. विसरलेले त्या थोर झाले हमी, आणि बचते लखानी, असा मोठा धोका आहे. विठ्ठला तुकाराम महाराज देवाला असा आग्रह का करतात, आग्रह का धरतात देवाकडे, तर हे मन फार विचित्र आहे. हे मन ज्याला विसरावं त्याला विसरत नाही, आणि ज्याला विसरूच नाही त्याला विसरल्याशिवाय राहत. असं विचित्र मन असल्यामुळे म्हणून महाराज आपला आग्रह देवाकडे ठेवतात की एवढं काम तुम्ही सांभाळा की तुझा विसर न व्हावा. तेव्हा भगवान म्हटलं, ठीक महाराज, मी जर माझ्या नामाचा, रूपाचा, गुणाचा वगैरे तुम्हाला सदा सर्वदा हमेशा आठव ठेवला तर तुम्ही काय करणार? गुण गाईन
गाईनावडी हेची माझी सर्व जोडी. जर देवा असं केलं तर, अर्थात कसं केलं तर, तुमचा आठव ठेवला. तुम्ही जर मला तुमचा आठव ठेवला तर कशा कशाचा, नामाचा, कृपाचा, आधी करून तुमच्या सर्व सामर्थ्याचा जर मला आठव ठेवला तर मग गुण गाईन आवडी. तुमची गुण मी गाणार. देवाकडे किती गुण गणित नाही त्याला. आपल्याकडे किती अवगुण गणित नाही त्याला. माणसाकडे सद्गुण असावे, माणसाकडे अवगुण नसावे. अवगुणाची अंगी फजिती होत असते. सद्गुणातून माणसाला मोठेपण मिळत असतं. सद्गुणाचा सत्कार लोकांमध्ये होतो आणि अवगुणाचा अवगुणी माणसाच्या जगामध्ये धिक्कार होतो. विठ्ठल अवगुण हाती आहे अवघी फजिती. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. अवगुण नसावे, सद्गुण असावे. जरी अवगुण असतील ते नष्ट करण्याचा प्रयत्नही करावा. नाही आपली शक्ती कमी पडली, आपली शक्ती कमी पडली तर आपण देवाला करुणा भाकावी, प्रार्थना करावी की देवा तुमच्याशिवाय कदा ही शक्यतो होणारच नाही. मग देव कृपा करत असतो. कारण हे जे आसुरी गुण आहेत हे माणसाला लवकर सोडत नसतात. जसं जित्याची खोड मेल्या बघत जात नसते असे काही आपण माणसं पाहतो. विठ्ठल तर महाराज बोलतात जर असं केलं तर मी असं करणार. गुण गायीन आवडी, तुमची गुण मी आवडीने गाणार. परमार्थामध्ये आवड असावी. तुमच्या ठिकाणी आवड म्हणून तुम्ही एवढ्या दूर आला. तुम्ही घरदार सोडले, घराचा त्याग केला, हे फार मोठेपण आहे. माणसं त्याग करत नाहीत, घरदार सोडत नाहीत. त्यांना फार मोठी आसक्ती असते. देवासाठी ज्याने त्याग केला भगवान त्याचं देखील चांगलं करतो. विठ्ठल काही लोक घर कोंबडे असतात, घरच सोडत नाही, घरच सोडत नाही. पण त्याग येण्यासाठी देखील माणसाकडे देव कृपा, संत कृपा असावी लागते. घर सोडा आणि कीर्तन श्रवण करावं, प्रवचन श्रवण करावं, संगती चांगली धरावी. कारण जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत हे करण्यासाठी ऐकण्याची सवय लावा. कारण ऐकल्याशिवाय कळत नाही. जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. विठ्ठल इतर जीवनामध्ये वाचन चांगलं ठेवा. चांगल्या ग्रंथाचं, चांगल्या पुस्तकाचं माणसाने नेहमी वाचन करावं. त्याच्यात जे घेण्यासारखं असेल ते अवश्य घ्या. जे नको ते अवश्य टाकूनच द्या. आपल्याकडे जे असेल ते अवश्य जगाला द्या. दुसऱ्याकडे जे चांगलं असेल ते अवश्य घ्या. जर देतच नसेल तर विनंती करा, प्रार्थना करा, पण त्याच्याकडून ते घ्याच घ्या. विठ्ठल जीवनामध्ये घेण्यासारखे गुण अनेक आहेत. तेव्हा गुणाला महत्व जसं नामाला महत्व तसं गुणाला महत्व आहे. आपण नामाचंच महत्व ऐकतो, पण गुणाला देखील महत्व आहे. कोणाच्या गुणाला? देवाच्या गुणाला. आणि म्हणून कलियुगामध्ये गुणाला देखील महत्व आहे. नाही काली कर्मयोग रुद्राना, नाही काली कर्मयोग रुद्राना, एक आधार राम गुण गाना,
का आधार राम गुण गाना देवाचे गुण गात चला हरि गुण गाना 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 प्रभु का रूप धरो ध्यान हरि गुण गाना प्रभु का रूप धरो ध्यान हरि गुण गाना हरि गुण गाना हरि गुण गाना हरि गुण गाना तेव्हा देवाचे गुण गात चला आणि देवाचं नाम घेत चला विठ्ठल रामाकडे भगवान कृष्णाकडे पांडुरंगाकडे हे सगळे विष्णू भगवंताचे अवतार आहे देवाकडे सगळे गुणच गुण आहेत अनंत गुण अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्यात मनोनिया राम अनंत अनंत गुणानी जन्म कर्म अनंत नमामि जल श्रीकार महिर जगनी जाई रघुपति चरितन कर शेष शारदा वेद पुराण सकल करहि रघुपति गुण असो देवाचे गुण अनंत आहेत त्या अनंत गुणांमध्ये काही ठराविक गुण आहेत मावली म्हणतात कोण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐका म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान गुण ऐश्वर्य काय बोला ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावर वसती देतात तर जिथं 6 गुण नैसर्गिक असतात असे प्रयत्न करू नये स्वयंभूपणे असतात नैसर्गिक असतात आपण होऊन असतात अंगभूत असतात असा जगामध्ये भगवान आहे विठ्ठल त्याला शिकण्याची गरज नाही काही प्रयत्न करण्याची गरज नाही देवाचे अंगभूत गुण आहेत येशा भगवंताचाच गुण पण भगवंताने हनुमंताला दिला म्हणून हनुमान जगामध्ये मोठा झाला येश नावाचा गुण भगवंताने हनुमंताकडे दिला येश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवतारी देवनी कर्णा हाते कीर्ती दिगंती फाकबिले ज्ञानोपदेशना चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य शुकाते बोधून ब्रह्मसनातन पावविला तर एकही गुण भगवंताने आपल्या एका एका भक्ताला वाटप केला मग देव मोकळा झाला देव कधीच मोकळा होत नसतो देवाकडे ते गुण नेहमी टिकूनच असतात देवाचं ते मूळ स्वरूपच आहे विठ्ठल तसं सागराचं पाणी कधीच आटत नसतं तसं देवाचे गुण देवापासून कधीच जात नसतात ते देवाला नेहमी धरूनच राहतात जशी झाडाची साल झाडाला सोडून राहतच नाही तसे देवाचे गुण देवाला सोडून कधी राहतच नाही विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तिथे महाराज बोलतात की देवा तुमचे गुण मी गाणार गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी हीच माझ्या जीवनाची खरी जोड हेच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार आहे तेव्हा भगवान म्हटले महाराज तुमचं जीवन संसारिक आहे आणि संसार म्हटल्यानंतर तिथं धनाची गरज असते धन लागतं आणि जीवन म्हटल्यानंतर आनंदाची देखील गरजच आहे आनंद स्वरूप म्हणजे मोक्ष आहे मुक्ती आहे तर या ज्या गोष्टी आहेत सहजासहजी प्राप्त होत नाहीत मुक्ती प्राप्त होण्यासाठी
फार दिग्वे करावं लागतं. ज्याच्याकडे आत्मज्ञान असतं त्याला ती मुक्ती मिळते, आणि ज्याच्याकडे कष्ट असतं त्याला धन मिळतं, भलत्याला मिळत नाही. हे तुम्ही काही न करता तुम्हाला देऊन टाकतो. पण महाराज बोलतात तुमची मुक्ती नको, तुमची संपत्ती नको, द्यायचं असेल तर काय द्या. अभंगातील हे तिसरं चरण आहे. न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तर तुमची मुक्ती नको, तुमची संपत्ती नको. मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ की ज्याला कोणतं बंधन नाही त्याला म्हणतात मोक्ष, मुक्ती. त्या मुक्तीचे किंवा त्या मोक्षाचे प्रकार 4 आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे 4 प्रकार आहेत. देवाच्या लोकात आपण जाणे, अर्थात वैकुंठात आपण जाणे, याला सलोकता मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि अगदी देवाच्या जवळ जाऊन राहणे, अगदी शेजारी जाऊन राहणे, याला समीपता मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि स्वरूपता म्हणजे जसं देवाचं रूप आहे तसं रूप आपल्याला प्राप्त होणे, याला स्वरूपता मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्यक्ष देवच होऊन जाणे याला सायुज्यता मुक्ती असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. पण महाराज सांगतात देवा तुम्ही जरी देणार तयार असाल तर तुमची मुक्ती आम्हाला नको. तिचा निषेध दाखवतात, पण तो निषेध प्राप्तीपूर्वक करतात. निषेध करावा तो प्राप्तीपूर्वक करावा याला महत्व आहे. एक असा कोल्हा तो एका बागेत गेला. बाग होती द्राक्षाची, त्याला फारच मोठा आनंद झाला. बागेत गेल्यानंतर त्याने फार उड्या मारल्या, पण एकही द्राक्ष तोंडाला लागेना. शेवटी थकला भागला, परत आपल्या घरी मित्राकडे आला. मित्राने त्याला विचारलं, का रे बाबा तू बागेत गेलास, मग खाल्ले का द्राक्ष? कोण खातो म्हणजे सगळे आंबटच होते, सगळे आंबट होते. अरे तोंड पुरलं का? तोंड पुरावं नंतर ती भाषा करावी की कोण खातो ते आंबट आहे. एकाकडे विचारणा केली का हो, हे सगळे लोक जेवायला जाऊन राहिले, कारण एकाकडे जेवणाचा प्रोग्राम, सर्व लोक पंक्तीसाठी जाऊ लागले. तर त्यांना विचारलं, तुम्ही का जात नाहीत? कोण जातो जेवणासाठी म्हटले, पण आमंत्रण आहे का? आमंत्रण असावं
निमंत्रण असावं नंतर ती भाषा करावी याला महत्व आहे. एका माणसाला विचारलं, आपण दरवेळेला उभे दिसतात, पंचवार्षिक योजना निवडणुकीला उभे दिसतात, परंतु यावेळेला आपण उभे दिसत नाही. तेव्हा तो म्हणतो, कोण उभा राहतो? अरे पण तिकीट मिळालं का? तिकीट मिळावं नंतर ती भाषा करावी. निषेध करा तो प्राप्तीपूर्वक करा. तर महाराजांना ही अवस्था नैसर्गिक प्राप्तच होती, मुक्ती त्यांना प्राप्तच होती, मोक्ष त्यांना प्राप्तच होता. अर्थात त्यांना कोणतं बंधनच नव्हतं. संपत्तीच्या बाबतीमध्ये महाराज तर उदास होते. त्याने संपत्तीमध्ये धनामध्ये कधी डोकंच लावलं नाही. एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज यांनी नजराना पाठवला, सोनं नाणं काय, गाड्याच्या गाड्या, पण महाराजांनी त्याचा त्यागच केला, नाहीच घेतलं, त्याला स्पर्शच नाही केला. हा खरा त्याग. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा आपल्याकडून एवढं होत नाही, पण त्यागाशिवाय सुख मिळत नाही. भोगात दुःख, त्यागात सुख, पण माणसं दम धरत नाही. विठ्ठल विठ्ठल. संसार प्रपंच देह वगैरे म्हटल्यानंतर पूर्वीचा काळ वेगळा होता, पण आता त्याशिवाय चालत नाही. आणि म्हणून शरीर म्हटलं की जसं पित्त, परमात्मा म्हटलं की जसं चित्त, आणि संसार म्हटलं की वित्त लागतच. संसार म्हटलं की वित्त, परमात्मा म्हटलं की चित्त, आणि शरीर म्हटलं की पित्त. आपण जे बकारे कोण टाकतो ते नव्हे. बऱ्याच लोकांना पित्ताचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे आपण काही जरी खाल्लं तर आपल्याला ते पचलंच पाहिजे, असा पित्त असा. ठरा तर महाराज होतं, तुम्ही जरी देण्यास तयार असा, परंतु मला नको आहे. कारण एकतर संपत्तीच्या पाठीमागे फार दोष आहे, अनेक दोष सांगितले. त्या अनेक दोषाच्या विषयी सर्व संतांनी धनाला नकार केलेला आहे. त्यांनी धन स्वीकारलं, पण नामरूपी धन. विठ्ठला तेव्हा महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा, द्यायचं असेल तर संत संग दे सदा. संताची संगती मात्र आग्रहाने त्याचं मागणं केलेलं आहे. बाकी काही करू नका, पण संताची संगती जीवनात धरली तर ती सोडू नका. कारण संगतीने परिवर्तन होत असतं. संगतीने मनुष्य चांगल्या गतीला जातो, संगतीनेच मनुष्य मोठा होतो, आणि संगतीनेच मनुष्य छोटा होतो. जो संगत करे बढ़े की तो बढ़त बढ़त बढ़ जाए, जो संगत करे छोटे की तो घटत घटत घट जाए. संगत साधना की करे, संगत साधना की करे, संगत साधना की करे, संगत साधना की करे. का सार्थक कर ले जन्म का कछु कर ले संगत संगती अवश्य करा.
सज्जनाची संगती अवश्य करा आणि दुर्जनाची संगती अवश्य टाळा. काही गोष्टी टाळायच्या, काही गोष्टी घ्यायच्या. दुर्जनाचं अन्न मिळत असेल तर अवश्य टाळा. सज्जनाचं अन्न मिळत असेल ते अवश्य ग्रहण करा, त्याचा त्याग करायचा नाही. तसं सज्जनाची संगती मिळत असेल ते टाळूच नका. दुर्जनाची संगती मिळत असेल तर ते टाळल्याशिवाय राहू नका. विठ्ठल दुर्जन संगती गेल्यानंतर त्याचा आकार मिळत नाही आपल्याला, पण त्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक अशी म्हण आहे की ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. ज्याची संगती करू त्याचा आकार नाही मिळत, पण त्याचा विचार, त्याचा विकार आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगती कधी चांगल्याचीच करावी, मोठ्याचीच करावी. छोट्याची करू नये, मोठ्याची करावी. दुर्जनाची करू नये, सज्जनाची करावी. चांगल्याची करावी, आंगल्याची करू नये. मोठ्याची करा, छोट्याची करू नका. आजकाल कोण मोठा, तर ज्याच्या खिशात झाल्यात भरपूर नोटा, तो आजकाल सर्वात मोठा. पण खरा मोठा तोच आहे की जो लोकांच्या कामी पडणारा, लोकांच्या कामी येणारा, सुखदुःखात सहभागी होणारा, जीवन सत्याचं जगणारा, आई बापाची सेवा करणारा, दीनदुर्बळाची सेवा करणारा आणि व्यापकपणाचं जीवन जगणारा तो खरा सगळ्यात मोठा. विठ्ठल विठ्ठल. सज्जनाची संताची संगती कधी परिवर्तनच करत असते. आणि म्हणून तुकाराम महाराजच्या जीवनातील एक घडलेला प्रसंग. एकदा तुकाराम महाराज त्यांनी दिवसभर भजन केलं डोंगरामध्ये जाऊन, काही अभंगाचं लिखाण. संध्याकाळी घरी आले लवकरच, पटकन जेवण केलं आणि चटकन निघाले. लोहगावला निघाले. लोहगावला सध्या आता विमानतळ आहे. लोहगाव फार मोठं झालं. पूर्वीचं लोहगाव म्हणजे छोटं गाव होतं, आता मोठं गाव झालं. ते फार व्यापक झालं. कारण तिथं बरेच टाळकरी होते महाराजची. एकंदर 14 टाळकरी, त्यापैकी तिथं बरेच होते असं वर्णन आहे. तर महाराज निघाले. रात्र होऊ लागली. तर रस्त्याने काही चोर जाऊ लागले. तेव्हा त्या चोराने विचार केला, हा मनुष्य बरा दिसतो, घ्या आपल्यामध्ये सामील करू, घ्या आपल्यामध्ये सामील करू. तेव्हा काही चोर गेले. त्यांना म्हटले, का हो, चला आमच्या बरोबर, चला आमच्या बरोबर. महाराज म्हटले, चला तर चला, चला तर चला. कुठं चला, काय चला. झाले सामील. पण त्यांचं चिंतन वेगळं आणि तुकाराम महाराजांचं चिंतन वेगळं. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. असं चिंतन तुकाराम महाराजांचं त्यांचं वेगळं होतं. होता होता लोहगावच्या जवळ आले. चोरांनी विचार केला, आपण जाण्यापेक्षा याच व्यक्तीचा प्रवेश आपण आत करून, कारण वाडा मोठा आहे, श्रीमंत माणूस आहे, भरपूर धनसंपत्ती आपल्याला मिळेल. आणि मग त्या सर्वांनी प्रयत्न करून महाराजांना आत पाठवलं. महाराज आत देखील गेले. पण आत गेल्यानंतर लोकांनी बाहेरून सांगितलं की जरा भारी भारी वस्तू टाका बरं का. हळूच, लय आरडावारडा नाही केला. भारी भारी वस्तू टाका बाहेर. तर महाराजांनी वेगळा अर्थ केला. भारी भारी शब्दाचा अर्थ त्यांनी वजनाने जडजड, वजनाने जडजड. मग धरला पाटा फेक बाहेर, धरला बरवंटा टाक बाहेर. अशा जडजड वस्तू देऊ लागले, बाहेर फेकू लागले. का हे टाकू नका, आमचे डोके फुटून जाते. तर आता म्हटले हलक्या हलक्या टाका. चोरांनी असा विचार केला. हलक्या हलक्या म्हटल्यानंतर मग पूर्वीच्या काळामध्ये भरजरी कपडे असायचे, त्याला फार मोठी किंमत होती, फार मोठी किंमत. असे कपडे टाकतील, भारी भारी कपडे.
तर मग त्यांनी अर्थ केला, हलक्या हलक्यामध्ये धरली केरसुनी टाक बाहेर, धरलं टोपलं फेक बाहेर. चोर म्हटले या व्यक्तीला काय चोरीचं ज्ञान नाही, तर या नादी कधी लागायचं नाही. आपण चालले चालून टाकायला टाका, घोड्यात टाकलं, सर्वजण आत आले. अनेक खोल्या होत्या, अनेक रूम होते. माणूस श्रीमंत होता. अनेक प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण संपत्ती हाती आली नाही. शेवटी होता होता बराच वेळ होऊन गेला. शेवटी महाराजांनी विचार केला, आपल्या काकडाचा समय झाला. लगेच महाराजांनी काकडा सुरू केला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. महाराजांनी काकडा सुरू केला. काकड्याच्या आवाजाने घरमालकच जागा झाला. घरमालक उठला लगेच. त्यांनी आवाज ओळखला. हा तर आपल्या गुरु महाराजांचा आवाज दिसतो, आपल्या गुरु महाराजांचा आवाज दिसतो. लगेच आला, दर्शन केलं आणि महाराजांना विचारलं, महाराज एवढे अपरात्री आला आणि एकटेच कसे आलात? म्हटले एकटाच नाही, दिंडी आणली. दिंडी आणली? हो. कुठे आहे? म्हटले थंडी लागल्यामुळे काकडली जरा. महाराजांना त्यांचा उद्धारच करायचा होता. तर मग महाराजांनी सर्वांना आवाहन केलं की या सर्वांनी कोणी इकडे तिकडे थांबू नका. महाराजांनी त्यांचं झाकून पाकून दिलं. या सर्वांनी जवळ या. ते सगळे चोर जवळ आले. मग तो मनुष्य म्हटला, एरवी माझे गुरु महाराज येतात, पण आपण आला सगळे, मला फार मोठा आनंद झाला. आता मी तुमची सर्वांची सेवा मी स्वतःच्या अंगाने करणार आहे, एकालाही सोडणार नाही. म्हणजे तुरुंगात टाकणार असा वे, तुमची सेवा स्वतःच्या अंगाने करणार. आणि म्हणून त्या माणसाने सर्वांना उत्तम प्रकारचं स्नान घातलं, उत्तम प्रकारचे कपडे लत्ते गेले, उत्तम प्रकारचे दान दक्षिणा देखील दिली. असं काही स्वागत पाहून त्या सर्व चोरांचा नायक म्हणतात, त्याचं नाव सोनबा ठाकूर असं नाव होतं. तो सर्वांचा वस्ताद होता. त्याच्या विचारात लगेच परिवर्तन झालं. एकंदर तो होता दुर्जन, पण झाला मात्र सज्जन. त्याने विचार केला, थोड्या वेळाची संगती या संताची आपण केली तर किती मोठा सत्कार, किती मोठं स्वागत. लगेच त्याचे विचार बदलून गेले. चोरीचे विचार संपले, सज्जनाचे विचार त्याच्या अंगी आले. सदा कधी कधी नव्हे तर नेहमीच मला संताची संगती असावी, असा महाराजांचा आग्रह आहे. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, दयाची संगती, असे जे तुझे संत मंडळी आहेत यांची संगती मला हवी, यांची संगती मला द्या. मग चांगल्याची संगतीची अपेक्षा माणसाने करावी. बांगल्याची संगती माणसाने चुकून धरू नये. वाईटाची संगती लागली तर वाईटच होतं, चांगल्याची संगती लागली तर चांगलंच होतं. विठ्ठला पुढे म्हटले, महाराज आणखी काय, आणखी काय म्हणजे एवढं जरी केलं तर माझं पोट भरलं. अशा गोष्टी जर जीवनामध्ये माझ्या तुम्ही केल्या
म्हणजे तुमचा आठवण मला ठेवला नामाचा रूपाचा आणि संतांची संगती जर मला दिली मग तुम्ही मला खुशाल गर्भवासाला घातलं तरी हे चालेल. तर हे चिंतन महाराज अभंगाचे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी चाल घ्यायची. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी. महाराज बोलतात मी मग खुशाल गर्भवासाला घातलं तरीही चालेल. आता गर्भवास चांगला आहे का? गर्भवासाचं ठिकाण म्हणजे आपल्या आईचं उदर, आपल्या आईचं पोट. आईच्या पोटात असताना किती दुःख नाके तोंडे कृमी केले. गर्भवासाचे दुःख काढे कोणाकडे सांगावे. मातेची अवदर कोरी पतोरी विष्टीच्या दातरी उकळून नवमसवरी जन्मजन्मी मरते. आईच्या पोटामध्ये असताना भयंकर दुःख असतं, तिथं सांगण्याची सोय नसते. आणि शेवटी बाहेर येताना जन्म होताना किती भयंकर दुःख, किती भयंकर दुःख. बर ठीक जन्म झाला मग त्याचं बालपण असतं. मग बालपणी त्याला स्नान घालण्याचं काम असतं. जी बाई वयस्कर असेल, जी आजीपणाला प्राप्त झाली असेल, अशा वयस्कर बाईकडे ती काम दिलं जातं. मग त्या पोराला स्नान घालण्यासाठी पाणी तापवलं जातं. तेव्हा ते पाणी तापलं का न तापलं आपण न जाता स्वतः लहान मुलांना ती आजी सांगते की जा पाणी पहा आणि मला सांगा. ते मुलं जातात, त्या पाण्यामध्ये बोटं घालतात, पण त्यांना ते पाणी कडक लागतं, अगदी गरम लागतं. आजीला तिथूनच सांगतात आजीबाई पाणी फारच तापलं. पण आजीला पटत नाही, आजीला पटत नाही. ती स्वतः जाते, पाण्यात बोटं घालते, पण त्याला पाणी कसं लागतं? गार लागतं. गार का? कारण तिचे हात फार कडक असतात, फार कडक आणि फार खरबूट. एखाद्या कवळ्या मुलाच्या गावाला जर हात फिरवला तर वर खांडीच उठत एवढा खरबूट. आणि मग ती बाई तिचे हात रट झालेले असतात, रट झालेले हात. तिला जर तवा खाली ठेवण्याचा प्रसंग आला तर तिला पकड लागत नाही, तिला कागद लागत नाही, तिला फडकं लागत नाही. ती हाताचीच पकड करते, तव्याला खाली ठेवून जाते. मग त्या मुलाला स्नान घालण्यासाठी असं कडक पाणी, पहिली सलामी त्या मुलाच्या अंगावर कवळ कातड असतं. शेवटी त्याला भयंकर दुःख होतं. ते आरडतं, वरडतं, बोंबलतं, पण त्या गरीबाचा कोण ऐकतं? कोणीच ऐकून घेत नाही, सांगण्याची सोय नसते. एवढं दुःख, एवढं दुःख, तरी पण महाराज बोलतात जन्म घेईन विनाना, घेईन विनाना, घेईन विनाना,
घेणार म्हणजे अनेक जन्म घेणार, पण देवा तुझीच सेवा मी करणार. घेईन मी जन्म घेईन मी जन्म याद साठे देवा, तुझी चरण सेवा साधावया. अशा प्रकारे महाराज बोलतात, देवा अनेक जन्म घेणार, पण तुझ्या चरणाची मी सेवा करणार. गुण गायीन आवडी हेचे माझे सर्व जोडे. ज्ञानेश्वर देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायना वडी हेचे माझी सर्व जोडी. तर महाराज म्हणतात हेची दान देगा देवा, तर तुझा विसरण व्हावा, तुझा मला विसर पडूच नाही. महाराजांना विसर पडत होता का? नाही. तर या भंगातून तुमचं आमचं वकिली पत्र आहे. महाराज असे नव्हतेच, देवाला कधीच विसरत नव्हते. मी सांगितलं की खरा भक्त देवाला विसरतच नाही. जर विसरतच असेल तर खरा तो भक्त होणारच नाही. महाराजांचं जीवन उच्च प्रतीचं होतं, देवाला कधी ते विसरत नव्हते. पण तुमचं आमचं वकिली पत्र घेऊन महाराज बोलतात, विठ्ठल भक्त जीवनामध्ये बरेच कठीण प्रसंग आले, बरेच संकट आले, पण त्या प्रसंगी त्या भक्ताने देवाला सोडलं नाही, देवाच्या नामाला सोडलं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी. पांडवांच्या जीवनामध्ये किती मोठं संकट, किती मोठं संकट, तरी पण पांडवांनी भगवान कृष्णाला सोडलं का? नाही सोडलं. भगवंताला ते कधीच विसरले नाही, कधीच विसरले नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी. प्रल्हादाला हिरण्यकश्यपाने किती जाच, किती त्रास, भयंकर त्रास केला. 11 का 13 प्रयोग त्याला मारण्यासाठी करण्यात आले. बरं ते प्रयोग सामान्य नव्हते, हप्पड थापण गोळाची पापड असे नव्हते, भयंकर कठीण असे ते प्रयोग होते. कडेलोट डोंगरून ढकलून देणं, जसं दगड लोटा की गडगड करत खाली येतो, तर असे प्रकार त्याला मारण्यासाठी केले. मुका ते तेलाच्या कढईत टाकलं, हातीच्या पायाला बांधलं, अग्नीमध्ये टाकलं, सगळं काही करून पाहिलं, पण भगवंताने त्याला वाचवलं. विठ्ठल एवढं जरी केलं पण प्रल्हादाने नाम सोडलंच नाही. जे होईल ते होईल, होणारी की जाणारी, सोनारी की कळणारी. कारण नामात फार मोठी शक्ती आहे. नामासारखी शक्ती कशात आहे? नामासारखं जगामध्ये काहीच नाही. बाकी सगळे जरी गुण असले मोठमोठे, पण ते नाम समर्पित आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि हो नाम सगळ्यामध्ये भारी दाखवलेलं आहे. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये आपल्याला सोपं वाटतं आणि एवढी श्रद्धा नसल्यामुळे आपल्याला काही त्याचं वाटत नाही, पण नाम सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. असं नाम प्रल्हादाने न सोडल्यामुळे शेवटी तो जगला, वाचला. भगवंताच्या कृपेने भगवंताने त्याचं रक्षणच केलं. किंवा सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा, नाही विसरला पांडुरंगा, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी, प्रल्हादासी पिता करीतो दाचरी. सुदामदेवाच्या जीवनामध्ये किती मोठं संकट, दारिद्र्याचं. माणसाकडे दारिद्र्य नसावं,
ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्या नसाव्यातच त्यामध्ये दारिद्र्य आहे. दारिद्र्य माणसाकडे नसावे, कारण दारिद्र्यासारखं दुःख नाही आणि संतांच्या संगतीसारखं जगामध्ये दुसरं सुख नाही. विठ्ठल विठ्ठल नाही दारिद्र्य सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही, संत मिलन सम सुख जग नाही. संतांच्या संगतीसारखं सुख नाही आणि गरिबीसारखं दुसरं दुःख नाही. आणि म्हणून गरिबी येण्याला इतर काही कारण आहेत, पण त्यामध्ये एक महत्वाचं कारण जो असून देत नसेल मग तो दरिद्री होतो, दरिद्री होतो. पण देण्याची सवय ठेवा, नका फार देऊ पण थोडं तरी. जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही फार उपकार करा, नाहीच फार करता आला तर मग थोडा तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. काही का म्हणा माणसाने आपलं जीवन भगवंताला पटलं पाहिजे. काहीतरी लोकांसाठी, दिनदरबारासाठी, गोमातेसाठी, आई बापासाठी, थोरा मोठ्यासाठी माणसाने काहीतरी चांगलं करावं, जेणेकरून आपल्यापासून लोकांना सुख होईल असं जगावं, जेणेकरून जगाला दुःख होणारच नाही असा प्रयत्न माणसाने करावा. सुख देण्याचा प्रयत्न माणसाने करावा. सुख दिलं तर भगवान देखील आपल्याला सुख देत असतो. जेवढं आपण चांगलं करू तेवढं आपलं चांगलं होतं, जेवढं आपण वांगलं करू तेवढं आपलं वांगलं होत असतं. विठ्ठला तेव्हा सुदाम देवाकडे फार दुःख आलं, गरिबीचं दुःख महाराज. आणि ते कशामुळे आलं? त्यांनी चोरून पोटाने खाल्ले. आणि म्हणून मित्रापासून कधी चोरून खाऊ नाही, त्याला काहीतरी आपण द्यावं, चोरून खाऊ नये. चोरून खाण्याचा परिणाम की त्याची सगळी संपत्तीच गेली. म्हणजे एवढा दरिद्री झाला, एवढा दरिद्री झाला की त्यात तर तोड नाही, जोड नाही. पण पुढे चालल्यानंतर भगवान पुढे राजे झाले. राजेपणाच्या गोष्टी ते पत्नीकडे करू लागले. माझा मित्र राजा झाला. भगवंताला पत्नीला सांगू लागला, माझा मित्र खरा भगवान कृष्ण, पण तो राजा झाला. थोडा राजा, मग तुम्ही जा, आणा काहीतरी, आणा काहीतरी. म्हटलं नको, तो खरा भक्त असलो त्याला मागूच वाटत नव्हतं, पण जाच म्हणे. पाठवलं तर ती अवस्था पाहून भगवंताला वाईट वाटलं. मोठा प्रसंग आहे. ही तर चोपदार सोडतच नव्हते. काही चोपदार फार नखरीबाज असतात. चोपदार लोक चांगले असावे, कधी चोपदार चांगले ठेवत चालला बरं का महाराज. चोपदार चांगले असावे, चोपदार बेकार तर मग ते परिसर बेकार. ते विजय बेकार तर किती मोठा प्रसंग झाला. त्याच्यामुळे त्यांना शाप मिळाला. तेच रावण कुंभकर्ण, तेच हिरण्यकशिप, हिरण्याक्ष, तेच पुढे वक्रदंड वगैरे वगैरे. शेवटी देवाला येण्यासाठी अवतार धारण करावा लागला. विठ्ठला तर चोपदाराने अडवलं, पण विनंती केली की एवढं करा, मला नका सोडू, पण फक्त माझा निरोपच करा की तुमचा मित्र, लहानपणाचा मित्र आला आणि त्याचं नाव सुदाम असं आहे. भगवंताला वार्ता कळवली. सुदाम नाव कानी पडतात. जी भगवंताने उडी मारली की डायरेक्ट सुदाम देवापर्यंत. मित्र ते मित्रच असतात मला. डायरेक्ट त्याला सिंहासनावर बसवा. आपण खाली बसले आणि सुदाम देवाला सिंहासनावर बसवलं. त्याची पूजा अर्चा केली, सर्व काही त्याचं केलं. अनेक दिवस त्याला ठेवूनही घेतलं. आणि मग शेवटी
त्याला सोनाना काहीतरी बरेच केलं असेल, तुम्ही सांगत असाल भागवतातून. आणि शेवटी त्याच्या मनात होतं काहीतरी, एवढा जरी पोशाख दिला त्या अंगावरचा तरी आपलं कल्याण होईल. तर भगवंताने ते सगळे कपडे काढून घेतले. जा म्हणे असं जा. कशामुळे? तुला चोर लुटून खातील म्हटले. पण त्याला अगोदर तिकडे श्रीमंती देऊन टाकली. शुद्ध भाव देखो गाव सोनियाचा दिरागा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामदेव इकडं असतानाच भगवंताने त्याच्या गावालाच अख्खं गाव सोन्याचं करून दिलं. असा कोणता देव आहे की सोन्याचं गाव करून देणारा? अर्थात ती भक्ती खरी असल्यामुळे भगवंताने त्याचं सर्व दारिद्र्य नष्ट केलं. विठ्ठल हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायना होली, हेची माझी सर्व जोडी. असं आपला टाइम संपला असेल तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी तथा हनुमंतराय या पवित्र चरणी आणि आपल्या परिसरातील देवस्वरूप झालेले आपले महात्मे संत वामन भाऊ महाराज, भगवान महाराज, नारायण महाराज, वामनदेव महाराज, खंडोजी बाबा महाराज, आमचे अण्णा बाबा आदी करून सगळे संत, गणेशानंद महाराज, निशिंग महाराज, गोरक्षनाथ महाराज, पुंडलिक महाराज, अनेक संत होऊन गेले सर्व. तथा उच्च सद्गुरू जोग महाराज की ज्यांच्याद्वारा हे सगळे कीर्तनकार जगामध्ये निर्माण झाले. आपल्या भावांचे आणि बाबांचे आजी गुरु म्हणजे जोग महाराज होते आणि जोग महाराजचे गुरु म्हणजे ज्ञानेश्वर माऊली होते. ज्ञानेश्वर माऊलीचा त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह होता आणि म्हणून जोग महाराजांनी एवढी क्रांती करता आली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संस्थेचं झाड आहे आणि तिथंच मी सध्या शिकवण्यासाठी आहे. संस्थेने आग्रह केल्यामुळे मला तिथं जावं लागलं. तेव्हा त्या सर्व संतांच्या चरणी ही सगळी सेवा तथा बोधे बाबा एक शक्ती होऊन गेली वारकरी पंथामध्ये की ज्या व्यक्तीवर सर्वांची नजर प्रेमाची होती त्यामध्ये धोंडा महाराज, नागपूरकर महाराज, खंदारकर महाराज ही सर्व लोक बाबाला मानायचे आणि ती बाबाची जागा आता माझ्याकडे आहे. तेव्हा ही झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि आपले जे महाराज आहेत यांना सर्वांनी सहकार्य करा. ते मवाळ स्वभावाचे महाराज आहेत. इतर महाराज वेगळे पण आपले महाराज वेगळे आहेत. त्यांचा स्वभाव म्हणजे शांती स्वभाव आहे, शांतीचा. सर्वांनी त्यांना सहकार्य द्या. आणखी आपल्या गडाची म्हणा त्या पावन गणपतीची सुधारणा करावी ही आपण सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि झालेली सेवा आपण सर्वांच्या चरणी, सकळ संतांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी, गोमातेच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विरमतो. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, वासी तुका म्हणे गर्भवासी, वासी तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. माझे सर्व गोडी माझे सर्व जोडी
सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जोडी